सखी सावली काव्यांजली। काय तू घरात आपल्याला कोणीच विचारत नाही असं त्याला सारखं वाटत राहतं, पण एकदा का तो कामावर जायला लागला, पुन्हा कमवायला लागला की त्याच्या डोक्यात असे विचार येणार नाही। तुम्ही म्हणताय ते पटतंय मला आई। देवाच्या आशीर्वादाने लवकरात लवकर त्याला नोकरी मिळू दे, एवढंच मागणं आहे देवाकडे, मग सगळं ठीक होईल। बरं काव्या, तू आता जा, पण दमलीयस ना, जा झोप। अजून थोड्या वेळ पाय दाबते आणि मग जाऊन झोपते आई। विश्वजितची जेव्हापासून नोकरी गेली ना, तेव्हापासूनच तो असा विचित्र वागायला लागला, पण एकदा का तो कामावर जायला लागला, पुन्हा कमवायला लागला की त्याच्या डोक्यात असे विचार येणार नाही। मधुराताई, तुम्ही काय चालू होतं तुम्हा दोघींचं? पुढे काय काय नाही, आम्ही आपल्या सहजच गप्पा मारत बसलो होतो निवांत। असंच निवांत गप्पा मारत बसण्यासाठी इथे ठेवून घेतलेलं नाहीये तुम्हाला। घरातली कामं करा जरा। बघा घरात केवढी धूळ झालीये। उद्या सगळं घर साफ करून घ्या, परवा दिवशी किचन साफ करून घ्या। हो करते, सगळं व्यवस्थित करते, सगळं साफ सूफ करते। मला असं वाटलं त्यांनी सगळं ऐकलं काय, आपलं संपलोच असतो आपण। ते आपल्याला गुलाम असल्यासारखं का वागवतात ग? तुला असं वाटतंय त्या तुला पैसे देतील? नाही देणार, आता काहीतरी करावं लागेल ना। प्रीतमला घोळात घेऊन पैसे काढावे लागतात। अरे वाह, काय खमंग वास येतोय शिऱ्याचा। काय का फक्त आपल्या सगळ्यांसाठीच बनवलायस का कुठल्या खास माणसासाठी बनवलायस? हो, मी आज त्याला भेटायला जाणार आहे ना, म्हणून म्हटलं थोडासा शिरा त्याच्यासाठी घेऊन जाऊ। अक्काई म्हणाली आहे की कितीही काही झालं तरी आपण प्रयत्न सोडायचे नाही। बरोबर आहे, खरंच कितीही काही झालं ना तरी प्रयत्न करायचे सोडायचेच नसतात। तुझ्या प्रयत्नाला नक्की यश मिळेल। लाडू, झाली तयारी? निघालीस का तू? हो अक्काई, प्रीतम एव्हाना स्टुडिओत पोहोचला असेल, मी येते। हा, व्यवस्थित जा, काळजी घे। ऑल द बेस्ट। काकू येते मी। बरं, काव्या, अंजलीचा चेहरा आज खूप दिवसांनी खुललेला दिसला मला। तू तिच्याशी बोललीस आणि खरंच तिच्या मनाने उभारी घेतलेली दिसते। तुम्ही दोघी बहिणी एकमेकांसाठी बनलेला, तुम्ही दोघीही धैर्याने संकटाला सामोरे जाता। तुमच्या दोघींच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत ही देवाकडे प्रार्थना। तुमचे आशीर्वाद असल्यावर तशाही आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणारच आहेत आई। आई, आज सरांबरोबर यांच्या जॉबसाठी बोलणार आहे मी, पण तुम्ही यांना आत्ताच काही सांगू नका हा, नाहीतर उगाच चिडचिड करतील ते। नाही सांग। ठीक आहे, आणि हो, देवाकडे यांच्यासाठी प्रार्थना करा। येते मी। देवा, तिच्या प्रयत्नांना बळ मिळू दे रे, तिला यश मिळू दे।